करेल ना तो जास्त रन्स मात्र 4 ओव्हरमध्ये जमा मारेल ना तो संघ नेक्स्ट सेकंड राऊंड मध्ये क्वालिफाय असेल म्हणजे तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश असेल आणि महत्वाची सुविधा म्हणजे जे युट्यूब लाईव्ह आहे केटीसीची संपूर्ण टीम मात्र कव्हर करते तर पंच रिव्ह्यूज मध्ये पंचांना रिव्ह्यू असेल खेळाडूंना रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्यायची आणि रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बिमरसाठी असेल जर का पंचांना डाऊटफुल असेल तर तुम्हाला रिव्ह्यू भेटला जाईल अन्यथा रिव्ह्यू दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची तर जरूर फक्त रिव्ह्यू रनआउट आणि डिमरसाठी असेल सर्व टीम्सने मात्र याची नोंद घ्या आणि महत्वाची सूचना म्हणजे या असेल की जर का अंपायरला डाऊट असेल तर रिव्ह्यू घेतला जाईल अन्यथा जे खेळाडू असतील त्यांनी रिव्ह्यू दिला जाणार नाहीये बॅट्समनला देखील रिव्ह्यू दिला जाणार नाहीये गोलंदाजाला देखील रिव्ह्यू दिला जाणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची पहिला सामना दोन्ही टीमचे 12th मॅन आपण देखील मंचावरती यावं पहिला सामना मात्र कोडाड विपक्ष सांगवी या दोन टीम्स मध्ये मात्र पहिला महत्वाची लढाई मात्र सुरुवात होते जवळ आपण पाहायला गेलं तर 8:46 झाली आहेत दोन्ही टीमचा 12th मॅन आपण देखील मंचावरती पाठवा तर पंच देखील आता पहिला जो आपण मैदानाचा ताबा घ्यायचा नरेश शिंदोळे आणि त्याचबरोबर राकेश कवटे आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये तर 20 मिनिटाचा टायमिंग आपल्यापर्यंत सेट करण्यात आलाय अन्यथा 20 मिनिटाच्या वरती जर का आपण दिलात तर आपला एक प्लेअर तटीवर सर्कलच्या आतमध्ये असेल म्हणजे 4 प्लेयर्स घेऊन आपल्याला तटीवर सर्कलच्या बाहेर मध्ये खेळ करावा लागेल आता टोटल वाजण्यात 8:48 इथून पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा आलाय म्हणजे इथून आपल्याला 20 मिनिटांमध्ये टायमिंग कव्हर करायचं आहे बबन एक मॅच लिवाय असे गोलंदाजी मार्क सज्ज झालेत स्ट्राईक एंडला बॅट्समन बबन आलाय सांगवी टीम कडून मात्र आपण पाहू शकाल रघुनाथ आणि त्याचबरोबरीने रघुनाथ आणि नॉन स्ट्राईक एंडवरती बॅट्समन स्वाबित ही सलाबीची जोडी रवाना झाली मैदानामध्ये त्याचबरोबर गोलंदाजी मार्क मध्ये पहिल्या क्रमांकाचं टी20 षटक मात्र आलाय जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या पहिल्या मॅच पहिला चेंडू मात्र रिलीज होईल आता मैदानावरती पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मात्र खेळून काढलाय चेंडू वन बाउंड
त्याला चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 8 या अंकावरती. भावी आमदार चषकामध्ये ही दमदार स्वागत मात्र केलं चौकुनात या फलंदाजाने. हा देखील आता मात्र चांगला चेंज ऑफ पेस केलं होतं, गतीने बीट केलं होतं, कधी कधी व्हेरिएशन, कधी कधी लेग कटर, कधी कधी ऑफ कटरचा फिंगर रोल करत असताना गोलंदाज अजय, कधी कधी मात्र बरकट ठरताना फलंदाज ठरतोय तो फलंदाज, कधी कधी बरकट ठरतोय तो गोलंदाज. हीच कधी क्रिकेटची रणधुमाळी आणि त्या रणधुमाळीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम. हे दोन युद्ध मात्र या दोन टीम मध्ये सांगवी आणि त्याचबरोबर असणारे कोंडाणे या दोन टीम मध्ये असणारी संघर्षाची मैत्रीपूर्व लढाई. हा देखील फटका फसलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि डाऊन विकेट होईल. पहिला आग्रा रघुनाथच्या स्वरूपामध्ये टीम सांगवीला डिझाय. रघुनाथ मात्र एक रत्नाची स्ट्रोक मारण्याची मात्र धुरा घेतली होती, त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलं. 5व्या चेंडूवरती विकेट डाऊन झाली आणि महत्वाचा हादरा टीम सांगली टीमला 8 या अंकावरती भेटताना पाहायला मिळतोय. पापड पेचा षटक घ्या आणि त्या पापड पेच्या षटकामध्ये महत्वाचे 2 फटके आले होते आणि त्याच्यानंतर ते वादळ मात्र थांबवण्याचं काम केलं. हा देखील बॉकलचा चेंडू होता, ब्रह्मसचा मारा केला होता, लेग स्ट्रिक वरून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंच राकेश कवटे सरांचा इशारा आलाय की हा पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 अंकावरती. नाही 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 चांगलं आहे. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 20 मिनिटाचा टायमिंग आहे. पहिली ओव्हर 4 मिनिटांमध्ये आपली कव्हर केली. अन्यथा असे जर का आपण टाइम घ्याल तर आपल्याला शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला परिणाम मोठा भोगावा लागेल कोंडाणे टीमला. परंतु हेच महत्वाचं आपल्याला रूल्स आहेत आणि ते रूल्स फॉलो करायचे आहेत. स्वराज गोलंदाजी मार पडते, बॅकफूट वरून फटका सजवायचा होता, डीप मध्ये क्षेत्र तैनात आहे, एकच सिंगल मात्र कंप्लीट होईल. या सिंगलच्या मदतीने तुमची धाव संख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होती, सावून पोहोचेल ती 9व्या अंकावरती. स्वराज गोलंदाजी मार पडाले 2ऱ्या क्रमांकावरती, वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातला मात्र दुसरं षटक असेल. गोलंदाजी मार्फत स्वराज उर्फ दादू या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू कोंडाणे टीम कडून बळांग करणारा आज मात्र त्याच्यावरती 2ऱ्या क्रमांकाच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. हा देखील बॅकबोटून जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, गल्ली पॉईंट मधून चेंडू काढायचा होता, परंतु इथे आला चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडू संगतीने धाव फलक स्थिरावला गेला. ते 9व्या अंकावरती जसा रघुनाथ मैदानामध्ये होता पहिल्या चेंडूवरती मानवला होता चौकार, म्हणजे अशा पल्लवीत झाल्या होत्या सांगवी टीमच्या. परंतु अशा पल्लवीत न करता पहिला फ्रंट फुटवर खेळत होता सांगवी संघ, परंतु आता बॅक फुटवर ढकलताना आपल्याला पाल मिळते कोंडाणे संघ तो सांगवी टीमला. हीच घरात क्रिकेटची मजा आहे आणि क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये आणि जर तर केल्याशिवाय क्रिकेटचा खेळ नाहीये आणि हाच खेळ आता मैदानामध्ये भावी आमदार चषकामध्ये आलाय. हा देखील पुनश्च त्याच पत्त्या चेंडू होता, त्याच स्पॉट मध्ये चेंडू टाकला होता दादूने आणि प्रेक्षकाने कामगिरी चोख बजावली आहे. हा देखील आलाय चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडू संघटने 9व्या अंकावरती धाव फलक स्थिरावलाय. बॅट्समन आपण रोशन आणि स्वामित हे 2 फलंदाज आपण पाहू शकाल खेळ करतायत
आता मात्र रोशनला पहार चढवावे लागतील, हात खुले करावे लागतील आता मैदानामध्ये. हा देखील चेंडू खालीच राहिला. कधी कधी चेंडू उचली गेणारा ठरतोय, कधी कधी चेंडू खालीच राहतोय. हे दादूचं षटक खंबाक षटक ठरलं आता मैदानामध्ये. या पहिल्या ओव्हरमध्ये अजय वरती आल्या 8 धावा आणि त्याच्यानंतर दादू आपण पाहू शकाल आहोत आणि चेंडू मात्र स्वराज त्याने मात्र 21 धावा आतापर्यंत खर्च केले. हा देखील चेंडू निर्धाव आहे. या देखील चेंडूवरती लावून अपील झाली होती बॅटकटची, परंतु मी वारंवार सांगतो बॅटकटची अपील मेन पंचांकडे करा. स्क्वेअरले पंच ही दाद मात्र घेऊ शकत नाहीयेत. पाचवा देखील चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलाय. एक धाव संख्येचे षटक फेकेल का? ही देखील यश घेतली आहे. प्रेक्षकाने कामगिरी सोड मात्र बजावली आहे. स्ट्रोक साऊंड आला आणि विकेट डाऊन झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावरती रोशन गेले होते, त्यांना देखील आता परतीचा प्रवास करावा लागेल. 1 वर विकेट डाऊन ठोक दे जाता. आता गोलंदाज मार्क वरती 3ऱ्या क्रमांकावरती. भूषण आता नवीन बॅट्समन एंटर झालेत इनात नंबर 4 या अंकावरती, परंतु 3ऱ्या क्रमांकावरती शुभम आता गोलंदाजी मार्क वरती. हा देखील समोरच्या चेंडूवरती अक्षय उमरे मात्र काही ना दे अगदी ते कोणती चूक करणार नाहीयेत. 1 वर विकेट डाऊन. 3रा आकडा टीम सांगली टीमला एवढीच आहे. भूषणला ज्या कामासाठी पाठवलं होतं ना, ते काम पहिल्याच चेंडूवरती चोख बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या विकेटची गरज होती स्वामीला मात्र आता परतीचा प्रवास केला जातोय. नवीन बॅट्समन गणेश आणि भूषण ही सलामीची जोडी. अखूट टप्प्याचा चेंडू खूपच खराब चेंडू होता. थोडस प्रेक्षकांनी देखील दिसाल कामगिरी करताना पाहायला मिळते. पंचांकडचा इशाराला वाईट चेंडूचा म्हणजे अबांतर 1+1 अशा 2 धाबा ऍड होतील स्कोअर कार्ड वरती आणि 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या मात्र 2 अंकाने वाढली जाते. जाऊन मात्र पोहोचेल ती 11 अंकावरती. थंबे थंबे कलसाचे कासवाच्या धुम्या गतीने मात्र धाव फलकाचा जो आलेख आहे तो मात्र शांत पद्धतीने चालू आहे. आणि कोडाने संघ देखील हेच म्हणत असेल की शांत पद्धतीने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. नदी देखील उल्हास नदी देखील मैदानाच्या बाजूने गेली आहे. शांत वातावरण. हा देखील चांगला फटका आहे. कबर मधून चेंडू उडावलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोटिंग करतायत. एक सिंगलचं कन्वर्ट डबल मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. ही खरी खासियत आहे. चेंडू उद्या बॅटची लिडिंग घेतली.
दशकाचा भावी षटकार. समोर क्लिअर करायचं होतं, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि तिथे इष्टांचा भेद घेणारा हा चेंडू ठरला आणि त्या ट्रिपलला उद्ध्वस्त करून सोडल्या त्या मनोहर या गोलंदाजाने. जसं शुभमने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली तशी देखील मनोहरने पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन आपल्या संघाला सुस्थिती मजबूत धावसंख्येवरती न पोहोचता कमी धावसंख्येवरती थांबवायचं काम केलं सांगवी टीमला. इथे देखील मोठा फटका साजवायचा होता, डायरेक्ट हिट. दादू मात्र चुकला. आता गोटी नेम टिपायचा होता, कारण की लहानपणी आपण जो खेळ खेळायचो तोच खेळ आता मैदानामध्ये खेळायचा होता. दादू या क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता, परंतु थोडासा दिशाहीन झाला आणि ते एक सिंगल ऍड झाली सांगवी टीमला. महत्वाच्या क्षणी सिंगल येते. धावसंख्या येते याला महत्व दिलं जातं इथे सांगवी टीमचं आणि एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती 23 धावफलकावरती आपण पाहतोय. हा देखील बॅटचा फो मात्र आधीच ओपन केला होता बॅट्समॅनने. तास कारणास्तव पहिला हा देखील चेंडू निर्धाव होतोय आणि निर्धाव चेंडू या संगतीने धावफलक स्थिरावलं गेलं ते 23 अंकावरती. 23 धावा असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 8 आल्यानंतर 50-55 धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल सांगवी संघ, परंतु पुढे गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. हा देखील आधी पाठपुटर होते, त्याच्यानंतर शपल देखील झाले, त्यानंतर स्ट्रोक साठी जागा देखील बनवायची होती, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क करून देत नाहीये मनोहर हा गोलंदाज. जसं स्वराजने जे मोमेंटम घेतलं ना ते मोमेंटम शेवटपर्यंत सातत्यपूर्ण टिकून ठेवायचं काम केलं गोलंदाज कोंडाने टीमच्या. तेच मोमेंटम आधी होतं सांगवी टीमकडे, परंतु ते शिफ्ट केलं कोंडाने संघाने. हा देखील समोर चेंडू उडावलाय, कव्हरला चेंडू आहे, डिफेक्सच्या कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक अजय प्रोटन करतायत. तत्पूर्वी सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट. दादूला पुनश्च चान्स देखील होता, पण तो चान्स मात्र जादूने घेतला नाहीये, तिथे रिस्क देखील उचलली नाहीये आणि त्याच्यात 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती.
25 धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. पहिला 4थं षटक मात्र चालू आहे मैदानामध्ये. 3.5 चेंडूची खेळ अद्यापर्यंत समाप्त झाली आहे आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या इनिंगचा शेवट गोड करणार का, परंतु शेवट गोड गेला कोंडाणे टीमनं आणि इथे अवघ्या 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 25 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यापर्यंत मात्र रोखलं आणि त्याचबरोबरीने येणारे 24 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ती कोंडाणे टीमला. तर आपण स्वागत समारंभाकडे जिथे गुरुब्रह्मांच्या खालचे माजी सरपंच मान्य श्री मधुकर शेटजी घारे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीने. पहावी आमदार शिष्कामध्ये आलेल्या तमाम पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा इथे मी स्वागत जरूर आयोजकांना सांगेल. तर मान्य श्री तसेच मान्य श्री तुळशीरामजी कवटे साहेबांना विनंती असेल की आपण मान्यवरांचा मात्र शुभ सन्मान करायचं. तर कॅमेरामॅन आपण देखील मंचावरती कॅमेरा फोकस करा आपला. कार्यक्रमाचे खाडप्याचे माजी उपसरपंच मान्य श्री मधुकर शेटजी घारे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातो. मान्य श्री मुख्य आयोजक आपण पाहू शकाल त्याचे पिताश्री मान्य श्री तुळशीरामजी कवटे साहेबांच्या शुभास्ते मात्र इथे मधुकर शेटजी घारे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातो. त्याचबरोबरीने भाई या नावाने प्रसिद्ध असणारा बासरीकोंड्यामध्ये सीतारामजी पवार साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष बरोबर स्वागत. त्याचबरोबरीने माजी सरपंच सुभाषजी मिसाळ साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर तुळशीरामजी कवटे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते अमित मिसाळ सुभाषजी मिसाळ साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचे. ते देखील माजी सरपंच आहेत. त्यांचं देखील इथे शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीने. सर्व पाहुण्यांचा इथे मान सन्मान मात्र केला जातोय. भाऊ मात्र मोलात महत्वाचा बेल काढून मात्र इथे आला. त्यांचं देखील शब्द सुमनाने मात्र मी आयोजकाच्या वतीने स्वागत करतो. आणि त्याचबरोबरीने सामाजिक कार्यकर्ते अमितजी जाधव साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर तुळशीरामजी कवटे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते मात्र सामाजिक कार्यकर्ते अमितजी जाधव साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान करायचा आहे. सामाजिक कार्यकर्ते अमितजी जाधव साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने कर्जत शहर उपाध्यक्ष मान्य श्री भूषणजी बाफणा यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर साहेबांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यावं. आपला देखील सन्मान स्वीकारायचा. कोण राहिला आपण पाहतोय कर्जत शहर उपाध्यक्ष मान्य श्री भूषणजी बापना साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातो. तर तुळशीरामजी कवटे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते मात्र इथे शुभ सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर शिवसेना शिरशी गावचे राष्ट्रवादी कार्यकर्ते मान्य श्री विशालजी देशमुख साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबरीने विशालजी देशमुख साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातो. तर मुख्य आयोजकांना देखील विनंती असेल पारधी यांना की आपल्या शुभास्ते मात्र विशालजी देशमुख साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वाघमारण यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. म्हणजे पेशाने समालोचक देखील आहेत आणि त्यांचा आवाज देखील आपण या 4 दिवसामध्ये 1 रात्रीमध्ये आपण पाहायला मिळेल. त्यांनी देखील महत्वाचा वेळ काढून सोमनाथजी वाघमारे साहेबांचा देखील इथे सर्वांशी शुभ सन्मान केला जातो. तर मुख्य आयोजक यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते मात्र इथे सन्मान करायचा. त्याचबरोबर हिरू मेंगाल साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. हिरू मेंगाल साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं आणि आपला देखील इथे सन्मान स्वीकारायचा. स्कोरला देखील विनंती असेल की आपण लक्ष द्यायचं मंचा मैदानाकडे. त्याला स्वागत समारंभ चालू आहे. मुख्यतः मेन म्हणजे या स्पर्धेचं वैशिष्ट्य एकच आहे
आलेल्या सर्व पाहुण्यांचा मात्र शुभ सन्मान केला जाईल आणि तेच अतिथी देवो भव पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान मात्र केला जाईल. त्याचबरोबर गुरु मंगल साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर साहेबांना विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं आणि आपला देखील इथे सन्मान स्वीकारायचा आहे. बबन यांना विनंती असेल की आपल्या शुभासन आता गुरु मंगल साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. कारण की कार्यकर्ते भरपूर आहेत आणि त्यांच्याच सहकार्याने इथे साकार झालेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा दोन म्हणजे भाऊंनी मोलाचा गोल करून आपल्याला इथे उपस्थित राहिले त्यांचं देखील मी शब्द सुमनाने सहर्ष मनापर्यंत मात्र मी स्वागत करतो आणि आभार देखील मानतो. तर 2 मिनिटाला गेम थांबवायचं. पाहुण्यांची गाडी गेली की आपण लगेच आपला गेम स्टार्ट करू. आपण पाहू शकाल बसरे कवड्यामध्ये भाऊ या नावाने प्रसिद्ध असणारे सीतारामजी पवार देखील इथे उपस्थित आहे. मंचावरती देखील त्यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला पाहुण्याला विनंती असेल आपण देखील मंचावरती बसा. सायकलला पहिला चेंडू आडव्या टीम धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समॅनच्या बाट मधून आलेला हा 26 धावसंख्येचा पाठला करत असताना पहिल्या चेंडूवरती हा संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला आलाय सावकार. वरती पहिल्या चेंडूने स्वागत केलं होतं रघुनाथने. इतका जबाब ठोसा द्यायला सुरुवात केली आता मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती आलेला हा सावकार आणि सावकार पद्धतीने मध्ये खुलं गेलंय. हा देखील आला चेंडू निर्धाव. पहा जसं सुरुवात केली होती सांगबेट टीमने पहिल्या सावकाराने आणि त्याच्यानंतर आजयने देखील निर्धाव चेंडू फेकला आणि आता देखील रघुनाथ देखील निर्धाव चेंडू फेकतोय. म्हणजे ही सगळी क्रिकेटची खासियत आहे. हा देखील चेंडू आला निर्धाव आणि आपण पाहू शकाल गुरुनाथ बागमारे गोरे किल्ल्याकडून पारितोषिक झालाय. त्या आजयसाठी तब्बल षटकार आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता यात कॅश प्राइजची मात्र संधी असेल ती आजयला पुढे येऊन डान्सिंग डाऊन चेंडू खेळायचा होता परंतु इथे काही करू शकला नाहीये. पहिल्या चेंडूवरती आलेला तो चौकार आणि त्या चौकारानंतर थोडस पाकपटवर ढकलला गेलं ते रघुनाथने आणि तिथे 3 चेंडू लगातारचे निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय. हे डाटा पर्सेंटेज वाढवावे लागतील आता मैदानामध्ये. तरच आपले 26 धावसंख्येचं जे मापक असं आव्हान आहे त्या आव्हानाला मात्र एक स्थानिक करावं लागेल. नेक्स्ट मॅच मानगाव आणि जामरूक दोन्ही टीमच्या करायला इन्व्हाइट करतो त्यासाठी लगेचच. हा देखील चेंडू निर्धाव. पहा काय घडतंय मैदानामध्ये आता. कारण की ज्या आशेने सुरुवात चांगली केली होती चौकाराने आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहू शकाल त्या आशेला मात्र रघुनाथने कायमस्वरूपी एकाच जागेवरती शब्द उभं केला. आता हा देखील फटका चांगला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि खेळ देखील दुसऱ्या अटेम्पला मात्र सुटली जाते. तिसऱ्या अटेम्प मध्ये चांगला खेळ देखील केलं होतं आणि त्याच्यानंतर रनआउटची संधी देखील आहे अजयशी. ते रनआउटची संधी देखील संपली आहे. इथे खेळ मात्र सेकंड अटेम्पला सुटली होती. दुसऱ्या अटेम्प मध्ये देखील खेळ सुटली होती. तिसऱ्या अटेम्प मध्ये मात्र खेळ घेण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु ते देखील करता आलं नाहीये. तर पंच किती धावा घेतलात? सिंगल की डबल? राकेश सर सिंगल की डबल? डबल. 2 धावा ऍड झाल्यात. 2 धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 अंकावरती 26 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो कोंडाणे संघाला आणि 26चा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत 6 अंकावरती पोहोचलाय. म्हणजे 18 चेंडू आणि अजूनही 20 धावसंख्येची गरज असणार ती विजयासाठी टीम कोंडाणेला.
तर बक्षिसामध्ये वाढ देखील केली जाते दोन्ही बॅट्समनसाठी. गोरखनाथ हिला मंचाकडून मात्र एक चौकार एक षटकार दोन्ही फलंदाजांनी कोणीही मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दोघांसाठी देखील पारितोषिक आहे एक चौकार. आपण देखील पाहू शकाल की 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम कोढाणेला. आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तर 6 धावा. महत्वाचा म्हणजे रोल एकच असेल की विकेट एकही डाऊन झाली नाहीये, ही महत्वाची बाब आहे. कारण की अक्षय आणि अजय जिथपर्यंत मैदानामध्ये असतील ना तिथपर्यंत आशा पल्लवी देखील असेल, त्याच्यानंतर मनोहर देखील चांगला बॅट्समन आहे, आता सागर देखील असेल, समीर असतील, चांगले बॅट्समन मात्र आपण पाहतोय. परंतु एक सुरेश इलम महत्वाचा रोल महत्वाचा आधारस्तंभ जो असतो ना तो आज मात्र मैदानामध्ये नाहीये. हा देखील चांगला ब्रह्मास्त्राचा मारा केला होता. गोलंदाजी मार्फत नेक्स्ट क्रमांकाचा 2 क्रमांकाचा गोलंदाज भूषणला आपण पाहू शकाल. ज्या रघुनाथने चांगली गोलंदाजी केली ना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश देखील आलाय. अशीच गोलंदाजी करावी लागेल शेवटपर्यंत तरच हा सामना जो आहे ना तो मात्र सांगली संघ विजय देखील होऊ शकतो. परंतु ती ताकद आहे ती कोंढाणी टीमकडे, पण ती ताकद आता पणाला लावावी लागेल. हा देखील अंगलट पहा आव न देखा पाव न देखा मारण्याच्या चौका छक्का. परंतु आता अक्षयला देखील विचार करण्यास भाग पाडलाय. कारण की ज्या अक्षयने डेच्या मॅच मध्ये जो हंगाम त्यांनी गाजवला या वर्षाचा तो मात्र नाईट मॅच मध्ये कायमस्वरूपी टिकवताना आपल्याला पाहायला मिळेल का. परंतु इथे 2 चेंडू तो भाग तो भाग निर्धाव खेळण्यामध्ये यश आले भूषणने. ही सगळी प्रकाश झोतातील स्पर्धेची खासियत आहे. कारण की सगळ्यांची नजर मात्र शेवटपर्यंत या मॅच कडे असते आणि ती मॅच आता मात्र शेवटच्या क्षणाला येऊन टिपली आहे. हा देखील ब्लॉकरला चेंडू टाकला होता. डाऊन द बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. थोडस रिस्की रन मात्र घेतली होती फलंदाजाने आणि ती मात्र सहजरित्या पूर्ण देखील केली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 या अंकावरती 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे टीम कोडाणेच्या. आता अडचणामध्ये संघ सापडला. आता अडचणातून बाहेर काढावा लागेल. हा देखील आउटसाइड लेग स्टंप. पंच राकेश कवटे आम्हाला बोलून सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. म्हणजे अभंतर धावेने मात्र भरपळली जाते. अभंतर धाव संख्येच्या मदतीने टीमच्या धाव संख्या मात्र 8 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तर 2 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. अजयसाठी आपण पाहू शकाल माझ्या आवाजापेक्षा त्यांचा आवाज मोठा आहे आणि ते दांडी हुल केली आहे. जी महत्वाची विकेट होती. गोरखनाथ इलम यांनी जी विकेट षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं, परंतु तेच जर बक्षीस विकेटसाठी लावलं असतं तर जरूर इथे देखील त्याला 500 रुपये मिळालं असतं गोलंदाजाला. परंतु उलट फेर झाला आता मैदानामध्ये. शे मोमेंटम घेतलं होतं ना ते मोमेंटम आता स्वीप करण्यात आलाय ते सांगली टीमकडे. अवघ्या 8 धावसंख्येवरती इथे पहिला आदरा. अजय पाहू शकाल चढ पावलाने मात्र छायाचित्र कव्हर करतायत केटीसीची संपूर्ण टीम. अजिंक्य पवार यांचा आपण टाळ्यांच्या कडकडामध्ये स्वागत देखील करू की त्यांची ही टीम आहे आणि ती टीम चांगलं छायाचित्र मात्र कव्हर करते. स्वराज उर्फ दादू आता मात्र त्याला चांगला खेळ करावा लागेल. शर्तींची जास्त आवड आहे पण तो त्याच्याच पलीकडे क्रिकेटची देखील तेवढीच आवड आहे जोपासता असताना आपण हा स्वराज उर्फ दादूला आता एंटर झालेत मैदानामध्ये. 8 धाबा धाव फलकावरती म्हणजे असून इथून 18 धावसंख्येची गरज असणार आहे. म्हणजे 3 षटकारांची आवश्यकता असेल आणि गोरखनाथ हिला माहिती आता मात्र तापलेत. जसा चुलीवरचा तवा तापतो ना आता तसे तापलेत. तब्बल षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. तर नेक्स्ट मॅच मानगाव आणि जांभरूक दोन्ही टीमच्या कर्जदार आले असाल आपण रिपोर्ट करा, अन्यथा पाण्याखालीला सामोरे जा. मानगाव टीमचा कर्जदार आलाय, जांभरूक टीमचा कर्जदार आला असेल तर आपण रिपोर्ट करा लगेचच. हा चांगला फटका आहे अलंग कार्पेटने डीप मध्ये शतक षटकाला चुकी झाली आहे. 3 षटकाराकडून मध्ये झालेली चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर दादूने मात्र आता सत्यात उतरवलंय. जे स्वप्न उराशी बाळगलं होतं ते स्वप्न मात्र आपल्याला पूर्ण करायचंय. ही वसंत इलेव्हन ठाकूरवाडी संघाने आयोजित केलेली भाजी आमदार शशकामध्ये या आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे आणि तो डंका कसा वाजवला जाईल हे मात्र आपल्या सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आलंय.
ते दादू असं नाव आणि त्या दादूच्या बॅटमध्ये आलेला हा पहिला चौकार आणि चौकाराच्या मदतीने 12 धाबा धाव फलकावरती. हा देखील बॅकफुटवरून स्क्वेअर कटचा फटका, परंतु राकेश कवटे पहा अतिशय डोल्याचा पारणं न लावता डोल्यात तेल घालून पंचांची कामगिरी चोख बजावतायत, परंतु मुख्य भूमिकेमध्ये आपण पाहू शका राकेश कवटे यांना, परंतु ते पंचांची भूमिका देखील पार पाडतायत. इथे 13 धाबा धाव फलकावरती लागल्या जातात. हा देखील बॅटची लिडिंग घेतली आहे आणि स्वतः देखील दादूने सांगितलं ही स्पोर्ट्स स्पीड आहे दादूची आणि विकेट डाऊन झाली आहे. 1 विकेट डाऊन थोडली दादूने मात्र चौकार मारला होता. त्या दादूवरती एक विश्वास देखील दाखवला होता अक्षयने आणि त्या दादूला मात्र मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं, परंतु गोलंदाज देखील तेवढ्या शाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि दादूला देखील नेक्स्ट बॉलवरती मैदानाचा ताबा देखील सोडण्यामध्ये भाग पडलाय. म्हणजे इथे 13 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर म्हणजे इथून अजून 12 चेंडूमध्ये 13 धावा केल्यात आणि इथून उर्वरित 12 चेंडूमध्ये 13 धावा संख्या करायची आहे ती कोंडाणे टीमला, म्हणजे अर्धलक्ष काबीज केलंय कोंडाणे टीमने. म्हणजे दोन्ही संघाच्या ताब्यामध्ये 50-50 पाळांचा सामना आहे आणि याचा सामना मात्र कोणता संघ जिंकला जाईल हे देखील पाहणं गरजेचं. नेक्स्ट मॅच शामरुख आणि मांडगाव या दोन्ही टीमला लास्ट कॉल, अन्यथा आयोजकांकडून आपल्याला पाण्यात लाईटला समोर जावं लागेल. लास्ट कॉल शामरुख आणि अन्यथा लेट झाल्यानंतर आयोजकांची आपल्याला कडक सूचना आली 2 चेंडूंची पेनल्टी असेल जर आपण अन्यथा टॉस साठी आला नाही तर. हा फुलटा चेंडू होता, इथे प्रार चढवायचा होता. शिक्षक पाहू शकाल आपण त्याच्याकडे थ्रो करण्यामध्ये सांगतायत, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, कारण की सिंगल धाव संख्या रोखायची. आता सिंगल डबलला भर द्यावा लागेल तो कोंडाणे संघाला आणि सिंगल धाव संख्या रोखायची आहे. इथे षटकार चौकाराची भाषा न बोलता इथे सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं, कारण या मैदानामध्ये भरपूर स्पर्धा झाल्या आणि त्या भरपूर स्पर्धेमध्ये कोंडाणे संघाला या मैदानाचा अभ्यास भरपूर आहे आणि तशा पद्धतीने आता तिथे गेम करावा लागेल, तिथे खेळ करावा लागेल. आता आज मात्र गोरख इलाम खूप तापले, ते खूप तापले. आता 2 चौकारासाठी 500 रुपये लावलेत त्यांनी. हा देखील चांगला चेंडू होता. सागर अशा भूत नजरेने पाहत राहिले. अक्षय मात्र नॉस्ट घेऊन होते, त्यांना देखील आज मात्र सूर सापडत नाहीये, लाईन देखील सापडत नाहीये, परंतु गोलंदाजाने आज मात्र लाईन धरली ती सांगली टीमच्या. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता 10 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. डॉट पर्सेंटेज वाढवायचे ते सांगली टीमला. आता कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. हा देखील फटका फसलाय, डाऊन द विकेट आणि 1 मोर विकेट डाऊन. सागरला देखील प्रतिभा प्रवास, अजून एक हादरा टीम कोंढाणेला मात्र मिळला जातोय. तर काशीनाथजी चौधरी साहेबांच्या शुभास्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जातोय. शामरुख आणि मानगाव या 2 टीम मध्ये टॉस जिंकलाय तो मानगाव टीमने. तर मानगाव टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय त्याला रोशन गोलंदाजी मार्क सज्ज झालेत. आता त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 1 विकेट देखील घेतली आणि 1 धावसंख्या खर्च केली. आता हा देखील बॅटची घेतली आहे. मोजूरच्या देखील बारीचा अंत झाला. 1 मोर विकेट डाऊन ती खेळ में आया अशी परिस्थिती आता मैदानामध्ये पूर्णतः बागपुत्र ढकलला गेला इथं कोंडाणे संघाला. एकही फलंदाज मैदानामध्ये थांबायचं काम करत नाहीये
मी आधीपासून म्हणत आलोय की सिंगल डबलला प्राधान्य देणं अनिवार्य आहे. षटकार चौकार न मारता हा देखील सामना जिंकू शकतो, कारण की एका फलंदाजाला आता मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. अक्षय उमरे मैदानामध्ये तल टोकून उभा राहिला, ओपनिंगला गेला होता, पण तो त्याला आता जास्तीत जास्त स्ट्राईक देणं अपेक्षित असेल, कारण 8 चेंडू आणि 12 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी टीम कोंडाण्याला. त्याचबरोबर लक्ष्मणजी पालकर आणि विलास वाघमारे हे देखील उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील येऊन आदरपूर्वकाने सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपला देखील वसत दिले ठाकूरवाडी आयोजित भावी आमदार चषक सुधाकर शेठजी घारे देव माणूस या दाबाड्यामध्ये प्रसिद्ध असणारे आपले सर्वांचे तुमचे आमचे लाडके मान्य श्री सुधाकर शेठजी घारे यांच्या दाबाड्यामध्ये साकारण्यात आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज मात्र शुभारंभ केला तो मधुभाऊ यांनी, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र या स्पर्धेला सुरुवात देखील झाली. आणि आता सामना जसा प्रेक्षकांना पाहिजे होता तसा सामना रंगला जातोय तो मैदानामध्ये. हा देखील बाद शिडी यश आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपला बाल मिळतीये ती रेशन या गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या गोलंदाजाने 50च्या मैदानावरती हाकार माजवला होता याच वर्षामध्ये, आणि त्याच गोलंदाजाने आज मात्र कोंडाणे संघासमोर नाकीस न बांधून ठेवलेत. त्या गोलंदाजाचं मात्र जोरदार टाळ्याने स्वागत करूया. पहिली विकेट हॅट्रिक मात्र घेण्याचा मान मात्र पटकावलाय या भावी आमदार चषकामध्ये, तो म्हणजे रोशन या गोलंदाजाने. बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर शेवटपर्यंत रिलीज होईपर्यंत मात्र छायाचित्र कव्हर करताय. ही मेन वैशिष्ट्य आहे TC लावूनचं. इथेच नव्हे तर आखाती देशामध्ये जाऊन त्यांचा लाईव्हचा चॅनल पोहोचलाय आणि चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आता नवीन बॅट्समन एंटर झाले नंबर भूषण 7 या अंकावरती. 7 चेंडू 12ची गरज आहे. आता मात्र कोंडाणे संघाचे हृदयाचे ठोके वाईडे जात आहेत. इथे देखील बॅटची लिडिंग घेतली आहे. 14 विकेट डाऊन झालाय, म्हणजे एकूण 7 विकेट डाऊन झालेत मैदानामध्ये, ते म्हणजे कोंढाणे टीमचे. आता मात्र नाका तोंडासमोर फेस मात्र येऊन टेपला. आता 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. आता भाई मैदानामध्ये गेलेत. पहा आता भाई मैदानामध्ये गेलाय. आता भाईची ताकद आणि भाईची दादागिरी आता मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील भाईला. आता अक्षय मात्र स्ट्राईक एंडला असेल, लॉस्ट ती बाही असेल. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे इथून 2 मोठे पटकांची गरज मात्र असणार आहे ती कोंढाणे टीमला विजयासाठी. आता पहा जो चुलीवरचा तवा आपण खाली उतरवला होता तो पुन्हा चुलीवरती जाऊन बसलाय. आता तब्बल 5,000 रुपयाचा कॅश पाहिजे. कोंढाणे संघ जिंकला तर का अक्षय षटकार मारल्यानंतर 2 षटकार जर का लगवले तर 5,000, म्हणजे कोंढाणे संघ जिंकला नाही तरी झालं असं म्हणणं आहे त्यांचं. आता मग टीमसाठी पारितोषिक लावणं अपेक्षित आहे. मग भाईसाठी 5,000 आणि अक्षयसाठी 10,000 जरूर. चला बाईसाठी 5,000 आणि अक्षयसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. 5,000 चला दोन्ही टीमसाठी मात्र सुवर्ण संधी नाहीये, परंतु अक्षयसाठी आता सुवर्ण संधी आहे. 2 षटकार लगावून जर सामना फिनिश केला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. पण आता बाई नॉन स्ट्राईक एंडला. हीच घरी क्रिकेटची मजा.
दिसते खरं मजा आहे. मास्टर गेमला भाई आपला स्ट्रायकिंगला अक्षय स्ट्रायकिंगला आहे. आता जरूर आपण पाहू शकाल की स्ट्राईक कुठून आहे. स्ट्राईक दादा इडून आहे ना. आता दिसते खरी मजा. आपण आता शांत डोक्याने माइंड शांत ठेवून आपण क्रिकेटची मजा घ्या. आता कोणी जिंको कोणी हारो पण क्रिकेटचा विजय होणं अपेक्षित आहे. 2000 मॅच जिंकली तर 2000. हा आता जर का मॅच जिंकली तर टीम साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. आता 3000 खाली झालेत. हा आउटसाइड लेग स्टिक राकेश कवटे सर उलून सांगतायत की आउट इज अ व्हाईट बॉल. दुष्काळात 13 महिना आणि त्याच्यामध्ये केलेली ही कामगिरी ती म्हणजे गोलंदाजांनी अवांतरची ही एक बोनसची धाव दिली आहे. एक बोनसच्या धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 अंकावरती. आता 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघाचे हृदयाचे टोके वाढले असतील. आता हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता आणि अक्षयने स्टँड डिलिव्हर चेंडू लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. हा आलाय षटकार. नवनाथ मात्र एंटर झालेत मैदानामध्ये. आता हायलाइट नंबर 9 वरती भाई आणि नवनाथ 4 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके आता मात्र वाढायला सुरुवात झाली आहे. बसलेले प्रेक्षक आता उभे राहिले. तो आनंद घेण्यामध्ये मात्र भिडली माशा आहे आज मॅचमध्ये. भाजी आमदार शिष्य आणि त्या आमदार चषकामधली पहिली माश काय रंगतदारपणा आलाय हा माश मध्ये. अशीच माश प्रेक्षकांना आधी आहे आणि 30 मॅच होताना आपला पाल बोलती आहे. आणि जे आउटसाइड ऑफ स्टंप पंच सांगतायत राकेश कोटेचे बोलून की अत्यंत वाईट आहे. अभ्यंतर धावेने मात्र बरबडली जाते. अभ्यंतर धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 22 अंकावरती पोहोचली. आता 4 चेंडू आणि 4 धाव संख्येची अपेक्षा असेल ती विजयासाठी कोंडाने टीमला. नवनाथ आणि त्याचबरोबर भाई हे 2 फलंदाज मात्र आता मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळतात. हा देखील आउटसाइड द लेग स्टिक स्वतःवरती नाराज आहे. जसा अक्षयला पहिला चेंडू वाईट फेकला होता त्याच्यानंतर अक्षयने मोठा बिगी देखील केला होता आणि त्याच्यानंतर अक्षयला मात्र परतीचा प्रवास करण्यामध्ये भाग पाडलं आणि त्याच्यानंतर लगातारचे 2 चेंडू वाईट फेकण्यामध्ये यश मिळालं ते गोलंदाजा. आता 4 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज आहे. गणेश गोलंदाज आहे त्याच्यावरती विश्वास दाखल होता. 6 चेंडू 12 ची गरज होती आणि आता 4 चेंडू 3 ची गरज झाली आहे. म्हणजे कुठे माश होती आणि कुठे येऊन माश टिपली. आता हा देखील शोकसारी जागा बनवली आहे. इथून सांगितलं गेल्या कव्हर होईल का आणि हा विजयाचा झेंडा मात्र होणारा हा आलाय सावकार तो म्हणजे नवनाथच्या बाट मध्ये. आणि इथे मात्र मेन विशेष कौतुक एकच असेल की इथे संघ हारता विजयाचा झेंडा मात्र लावला तो कोंडाने टीमने. तर ती एक चांगली फाईट एक चांगली लढत मात्र दिली ती सांगली टीमने. मेन म्हणजे सांगली संघाचाच आज विजय. परंतु ह्या कोंडाने संघाने विजय त्यांच्याकडून हिरकावून घेतला आणि दोन्ही संघात आपण गोड लढत करूया.
तर विनंती असेल कोंडाणी संघ आपण शांत राहा थोडा शांतता बाळगा. हा आणि गोरखनाथ इलम यांनी मात्र जो पारदर्शक लावलं होतं ते पारदर्शक राहणार संघ विजय झालाय.